संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. नेमकं काय प्रकरण आहे, काय सांगाल सविस्तर? काल 5:30 वाजता त्यांचा मला फोन आला होता. 5:30 वाजता मी त्यांचा फोन रिसीव्ह केला. रिसीव्ह केल्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट विचारलं, "कुठे आहेस रे तू?" मग मी गेलो. त्यांनी मला सांगितलं, म्हणले, "पवार अपार्टमेंट म्हणले उमा किरण टॉकीजच्या तिथे ये म्हणले तू आणि माझी भेट घे." मग मी तिथे गेलो. असं त्यांची कुठली तरी मीटिंग चालू होती, त्यामुळे मी बाहेर थांबलो. तर त्यांचे जे पी चौरे नामक, ते तिथे बाहेर थांबले होते. त्यांना मी भेटलो, पण त्यांना म्हणलं, "आमदार साहेबांनी मला बोलवलंय, मला भेटायचं." तर ते मला म्हणले, "तुम्ही बाहेर थोडा वेळ थांबा." तर मी थांबलो थोडा वेळ आणि 1-1.5 तास होऊन गेला तरी त्यांनी मला बोलवलं नाही. मग ते उठून बाहेर गेले. तरी मी त्या चौऱ्यांना सांगितलं, म्हणलं, "साहेब तर बाहेर गेलेत." तर ते म्हणले, "जाऊ दे, तुम्ही उद्या भेटू म्हणले आपण." असं म्हणून मी तिथून निघून आलो. निघून आल्यानंतर आज सकाळी मला त्यांचा फोन आला 9:15च्या 9:14 संदीप भाईचा, आणि 3 मिस कॉल त्यांचे पडले होते. तर मी झोपलो, आज सुट्टी असल्यामुळे मी झोपलेलो होतो. त्याच्यानंतर मुलाचा फोन आला मला वरून तिच्या आईच्या मोबाईलवर, आणि ते म्हणाले बाहेर कुणीतरी आलंय. तर मी झोपेतून उठून बाहेर गेलो, तर तिथे ते चौरे आले होते. ते म्हणले, "भैया बोलणार आहेत." अरे म्हणलं, "मी लावतो म्हणलं माझ्या मोबाईलवर त्यांना फोन." "नाही नाही," म्हणले, "ते माझ्याच मोबाईलवर बोला," म्हणून असं सांगितले त्यांनी. तर मी खाली उतरेपर्यंत त्यांनी जिन्यामध्ये मला फोन आणून दिला, आणि तिकडून संदीप भाईचा फोन आला. तर ते मला डायरेक्ट म्हणले, "कुठे आहेस रे?" म्हणले. "तो असं तसं कसं वाटेल म्हणले तुला, असं काही घाणेरड्या शिवाय दिल्या." म्हणलं, "भैया काय झाले म्हणलं, नेमकं मला कळू द्या, मला सांगा म्हणलं तुम्ही काय झाले ते. तुमचे सगळे कामं केलेत म्हणलं, रमजान ईदच्या वेळेस तुम्ही जेवढे जेवढे लोकांची बिलं सांगितले ते पण केलेत, मग आता नेमकं काय झाले?" "आता बाहेरून यायले म्हणले, तू लगेच आणि मला सांगायचं म्हणले." असं झालं. मग मी परेशान झालो, घरचे पूर्ण घाबरून गेले. मग मी एसपींना फोन केला. एसपींना सांगितलं, म्हणलं, "मला आमदार साहेबांनी अशी अशी शिवीगाळ केली साहेब," म्हणले. तर ते मला एसपी साहेबांनी सांगितलं, "तुम्ही रीतसर तक्रार दाखल करा," म्हणे. म्हणलं, "ठीक आहे सर." मग ते म्हणले, "माझा इन्चार्ज आहे तिथे," म्हणले, "बल्लाळ साहेब, त्यांना सांगतो," म्हणे मी. आणि मग मला नंतर बल्लाळ साहेबाचा फोन आला. मग मी त्यांच्याशी बोललो बल्लाळ साहेबांशी. ते म्हणले, "तुम्ही तक्रार सिटीला येऊन द्या." मग मी तक्रार सिटीला येऊन देऊन दिलं. नेमकी का शिवीगाळ केली याच्या नाही, त्याचं कारण नाही कळालं मला. काही कारण नाही कळालं. त्याच्या अगोदर असा किस्सा कधी घडला होता तुमच्या अशी घटना? नाही, नाही. नेमकी आता मागणी काय राहील? काय नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे. ही दहशत त्यांची कमी व्हायला पाहिजे.